डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मुलांनो, आता आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याविषयी माहिती जाणून घेऊया. चार्ल्स डार्विन यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. त्यावरून डार्विनने सक्षम ते जगतील असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जुळवून घेण्यास सक्षम असतील ते सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. त्यासाठी त्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी असे मत मांडले की सर्व जीव हे मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करत असतात. हे जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग धरून राहतो आणि तोच जीव टिकतो. मात्र अशावेळी नैसर्गिक निवडही महत्त्वाची असते. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असे जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. जे जीव जगतात ते पुनरुत्पादन करू शकतात. ते आपल्या नवीन वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे. मात्र त्यानंतर त्यात काही बाबतीत आक्षेप घेतले गेले आहेत. तर आता आपण ते आक्षेप कोणते आहेत ते पाहूया. 1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. 2. डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलाचे काही स्पष्टीकरण दिलेले नाही. 3. डार्विनच्या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. अशा प्रकारे डार्विनच्या सिद्धांतात आक्षेप घेण्यात आले आहेत. असे असले तरीही डार्विनने केलेले कार्य खूप उल्लेखनीय आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882. आता आपण चार्ल्स रॉबर्ट डार्विन याविषयी माहिती पाहूया. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 1809 साली झाला असून त्यांचा मृत्यू 1882 साली झाला. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी जगाला दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती या समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या. या विकासाला नैसर्गिक निवडीचे तत्वच कारणीभूत आहे. लॅमार्कवाद, जीन बाप्टिस्ट लॅमार्क 1744 ते 1829. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत जे बदल होतात त्या बदलांचे मुख्य कारण म्हणजे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा आळस होय. असा महत्त्वाचा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने मांडला. जीन बाप्टिस्ट लॅमार्क या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार मांडला. लॅमार्क यांनी सुचवले की प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती आपल्या आयुष्यात सतत बदलत असतात. हे बदल त्यांच्या पुढील पिढींमध्ये घडत असतात. जसे जिराफ हा उंच झाडांची पाने पिढ्यानपिढ्या खात आला. पाने खाताना तो आपली मान ताणतो, त्यामुळे जिराफ हे लांब मानेचे झाले. तसेच शहामृग, इमू या पक्ष्यांचे पंख वापरात येत नाहीत म्हणून ते कमकुवत झाले. तर हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. सापाने बिळात जाण्यासाठी शरीररचना करताना स्वतःचे पाय गमावले. या सर्व उदाहरणावरून मिळवलेली ही वैशिष्ट्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना दिसतात. यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद असे म्हणतात. या लॅमार्कवादावरही काही आक्षेप घेण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. विशिष्ट प्रकारचे प्रयत्न केल्यामुळे शरीराच्या अंगाचा विकास होतो व प्रयत्न न केल्यामुळे त्यांचा ऱ्हास होतो. या गोष्टी मान्य झाल्या. मात्र त्यांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असणारे संक्रमण अमान्य झाले. स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल हे नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. अशा प्रकारे लॅमार्कवादावर आक्षेप घेण्यात आले आहेत. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते पुढील संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. म्हणजेच सजीव त्यांच्या जीवनात जे गुण आत्मसात करतात तेच गुण पुढील पिढीमध्ये संक्रमित करता येतात. अशा प्रकारे आपण लॅमार्कवाद याविषयी माहिती अभ्यासली आहे.